नमस्कार मित्रांनो, मी सूर्या डोणे मालवणी माणूस या कोकण प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं मित्रांनो आज मंगळवारचं स्वागत करतो आहे। कणकवलीचा आठवडा बाजार म्हणजे मंगळवार आणि पटकी देवीच्या बाजूलाच आपण आलो। इथे मकर संक्रांत जवळ असल्या कारणाने आपल्याला सुगड मातीची भांडी बघायला मिळणार। तर तिथेच आहे मी एरोळ बाजूला पटकी देवीच्या अगदी बाजूलाच हा यांचा व्यवसाय आहे, मातीची भांडी वगैरे। तर ते आता पाहणार आहोत। तर मित्रांनो आता मी कणकवलीत आहे, आज मंगळवार आहे, कणकवलीचा बाजार आणि इथे पटकी देवीचं मंदिर आणि समोर जिकडे बसतच ते भांड्यांचे भांडी विकतात, म्हणजे मातीची भांडी। ही सगळी मातीची भांडी आहेत। सुगड मकर संक्रांत जवळ असल्या कारणाने इथे भांडी वगैरे आले। काकी तुझं नाव सांग। सांगवेकर कारंजातले ना नागवेत। तर कसा म्हणजे आज मंगळवार हा आठवड्याचा बाजार असा, म्हणजे मातीची म्हणजे तुमचा व्यवसाय होता की नाही? होता ना, थोडंफार होता। तर हे तुम्ही पण सांगवे नागव्यातले? ती पण नागव्यातली आणि त्या साईडची सगळे मी अरकुळचं आहे। तर मित्रांनो आपल्याला इथे बरीच भांडी बघायला मिळतात। हे बघा, हे सुगड कसं हा 100 आणि लहान 70 किंवा 100 हे 70 40 पण ती डझनवर असते। चिली पिली डझन मिक्स सोरकुल ना, ह्या सोरकुल हे कसा 150 200 हां, म्हणजे कमी रेटमध्ये करू शकता तुम्ही, बरोबर। हे बारके बारके बुडकुल आहे ना, छोटे छोटे। आणि तुमका जर नळाचं तो बघा, तो नळाचा ना, तो कसा 300 350। तर मित्रांनो हे जे सगळे बनवले त्यांनी मातीपासून बनवलं, बरोबर ना? तुमचे मिस्टर बनवत असतील बरोबर ना, तुमचे सासरे यांचे मिस्टर। तर मित्रांनो नक्की भेट द्या। कणकवली आठवडा बाजार मंगळवारचा भरतो, बरोबर ना? आणि पटकी देवीच्या बाजूलाच जर कोणाक मकर संक्रांती बुडकुले ना, बुडकुले म्हणजे सुगड म्हणतात, सुगड हवे असतील, चिली पिल हवी असतील तर घेऊन जा। डबे आहे काय ह्या ना, भांडा लग्नी म्हणतात। त्याच्यात काय जेवण बनवायचं, सगळं मच्छी मटण मी लग्गी। इकडे पण काकीन बसवल्या नाही बघा। ही दुपारात काय गे, ही पैशांची बँक वाटतं, पैसे टाकू कसा गोली 100 म्हणजे कमी रेटमध्ये तुम्ही बसवणार होता का? म्हणजे 100 सांगता बघ, 20 रुपये कमी काय? ठीक आहे, ते ह्या ना कुंडे काय झाडा लावायचे, ओके। ते पण म्हणजे कुंडे होते बघा। आणि इकडे हे गिऱ्हाईक आहेत, तिकडे मिरचीचं बाजार आहे, इकडे गोलमोळीला। तर मित्रांनो हे दोन्ही नागव्यात तरी तुम्ही सगळे सांगा। तुझं नाव काय? सुंदरा सुभाष म्हणजे नागव्यात। तर तुमचं कसं वाटतं व्यवसाय व्यवस्थित चाललो काय? व्यवसाय कोण कमी घेता, कोण जास्त घेता आहे ना, कोण शाप कमी करता, शापच काय मिळतं। म्हणजे यांची या मातीच्या भांड्यावर तुमचं सगळं घर चालतं, म्हणजे घर चालतं थोडक्यात, बरोबर ना? तर या काकी आहेत, यांनी मातीचे भांडी वगैरे आणले आहे ना, लाकूड। मग संध्याकाळी सगळ्या घेऊन जातात, संध्याकाळी सगळ्या घेऊन जातात, भाडे ठेवतात, म्हणजे भाडा द्यायचं लागतं, ते भाडा द्यायचं लागतं, म्हणजे आईला भाडा नाही, आमच्या आईला पावते घेतात पण आली नाही घेऊ, मगे घेतात 1000 रुपये भाडा। आणि पुढचे डायरेक्ट मग पुढच्या मंगळवारी, बरोबर ना? मध्ये काय नाही, मध्ये नाही मकर संक्रांत म्हणून मध्ये येईलच तर हा मध्ये येतात 2 दिवस येतात बसता, म्हणजे पुढे संक्रांत हा म्हणा, पुढे संक्रांत बरोबर। संक्रांत असल्या कारणामुळे मातीची भांडी आलेली आहे तिथे मित्रांनो, हे बघा। तर 2 दिवस बसता, 2 म्हणजे आठवडा बाजार असून सुद्धा बरोबर ना, कोणी येऊन दे। पण वाटतं काय आताची लोकांची आताची पिढी आहे ती सुगड घेता की नाही? घेतात पण लहान, नाही मोठा नको, नाही तर तांब्यात लावतात, नाही तर तांब्यात लावतात। याचा परिणाम झाला काय ॲल्युमिनियम आहे ना तुमच्यावरती?
ते महागाई वाढल्या कारणाने लोक पण आता कमी घ्यायला लागले, बरोबर ना? कमी घ्यायला लागले. बरोबर ना? तांबे लावतं, 2 वही दही एक घेतं. म्हणजे ज्याचं नवीन लगीन झाला तेच फुकट घेतं फक्त, बरोबर ना? ही खरी गोष्ट आहे ना. मग आमच्या इथं आमचं काय जेवसाव पडत नाही, पण पोट चालासाठी करूचा लागतं. म्हणजे एका मेहनत पण खूप आहे. माती आणूची लागतं, बरोबर? माती मळूची लागतं, भाजूची लागतं ती सगळी ना. म्हणजे ते जुन्या पद्धतीने ना फिरत्या चाकावरती करतात ना. फिरत्या चाकावर आता पण आम्ही मस्तीत नाही बसत. मस्तीत एवढी वाटी येणार नाही, नाजूक वाटी. नाजूक माती काय ना आणताशी हरकुळाची बुद्रुक, चालली आहे घोसावळ. हरकुळ बुद्रुक तिकडनं विकत आणतात. भाड्या जंप्या म्हणजे माती विकत आणतात ना. विकत 3,000 रुपये 2,000 रुपये खाना एक डबरो पाठवतात. नंतर भाजी म्हणजे रस्त्यावर टाकतात ना तुम्ही ती सुकट कुटू पोळी, आणि नंतर मळू मग ते गोळे बनवून चाकार मारू पहिले काढू पोळी. म्हणजे खूप मेहनत आहे बरेच. आणि आपण म्हणता 100 रुपयाने 80 काठ रवतो, एक काठ रवतो. बघितलंय मी तो. म्हणजे याच्यासाठी मेहनत. आपण म्हणता की 100 रुपयासाठी काय 80 रुपये करता, 50 करता, बरोबर? 200 चांगली का बियाणंच पळतं. ते काकी ना 200 चांगली, गोली 100 चांगला तर बियाणंच पळतं. नाही, त्याच्या भाजावं पण करूची लागतं नाही. 90, 60, 70 देऊन टाकतो. आपला पटत जाते जन्मता मेहनत आम्हाला. बरं. आणि ठेवून पण जास्त बरोबर नाही ना, ते मग ते या होतात. तर मित्रांनो हे बघा, ही ना काकीने म्हणजे ज्या मिस्टरांनी बनवले, ज्या घरवाल्यांनी बनवले, ही सगळी बघा पंथी आहे. चहाचं कप सुद्धा हे छोटे गोले आहेत ना. चहाचे कप हा, हे पैशाचे ना. चिली पिली गोली दुपार हांडो हे सुगड आणि ते कुंडे ना. तर मित्रांनो आपल्याला बरेच मातीची भांडी बघायला मिळतात इथे. या साईडला पण आहे. ती काकी बसली आहे, विचार करता. काय घे